वेलकम बॅक टू राधिका ब्लॉग. बेस खरं सामान नसायला पाहिजे असं. स्वागत आहे. तर आज आम्ही माझ्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला. या दिवशी बेबी झालं होतं, डॉक्टरने सांगितलं होतं. आज ती फायनल इमोशनल मुवमेंट आमच्यासाठी आणि ते चालले आहेत. आणि माझी जिजू आली आहेत आम्हाला घ्यायला. माझी जिजू आणि त्यांचे मित्र कार मधून चाललेलं आहे. आता आम्ही सध्या कात्रजच्या घाटामध्ये आहे आणि या दोघांची बडबड चालली आहे. सो इथे बघू शकता तुम्ही खूप पर्सनल. तर तुम्ही जरा खूप पर्सनल बोललाय, ते सगळं ब्लॉगमध्ये येणार आहे. डोंट वरी गाईज. तुम्ही कसं दाखवू? वेट. सो बोला. हे आहे सांगा आपापलं इंट्रोडक्शन. हे आहेत माझे जिजू आणि हे आहे जिजूचे मित्र आणि आम्ही चाललेलो आहे आता. आणि पुढचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो थोडा त्यांना. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो. खूप छान वातावरण आहे. मज्जा पण येते आमच्यासाठी. जेव्हा आम्ही रिटर्न होईल तेव्हा हिरवळ बघा किती छान सेल्फी काढत असतात आणि आरशात बघून स्वतःशी बोलत असतात. तेच करू शकतात तसलं. म्हणजे तुम्ही आरशात बघून बोलत नाही म्हणजे मी बोलते. तुम्ही डान्स करता डायरेक्ट. आता कुठे बघून बोलायला? आरसा ते काच आहे. काच म्हणजेच आरसा झाला ना. वाव वाव ओव्हर होते. आता आम्ही येते कात्रजच्या बोगद्यात. आपल्याला एवढा मोठा बोगदा नाही वाटतं. गाईस तुम्ही बघा हिरवळ किती झाले. पावसाळा चालू झाले. सो तुम्हाला माहितीच आहे आवाज नाही येणार कारण हवेचा खूप आवाज येईल माझ्यापेक्षा. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की एखादं छोटं बाळ असेल आणि ते आपल्या पप्पाच्या गावी जात असेल तर हे असे चिरमुरे म्हणतो आपण ते आहे. हे असं टाकत जायचं असतं. भरपूर लोक आम्हाला बघून हसतात. बट आता बघा कात्रजचा सुद्धा चालू झालेला आहे. हा होता फर्स्ट वाला बट छोटा होता हा. आणि धबधबा छोटा असं बोलले ते मी बघितलं असतं. बघा बघा धबधबा धबधबा दिसला असेल तुम्हाला काही. मी चाललेलो आहे इचलकरंजीला आणि आम्ही आता कात्रज घाट पास केलेला आहे. चलो तर आम्ही आमच्या ह्याच्यावरती असं लिहिलेलं आहे पाठीमागे बेबी ऑन द बोर्ड. सो लोक तरी पण हॉर्न वाजवतात ते काही आजकालची जनरेशन. बाळ आहे छोटं आणि लोकांना काहीच समजत नाही. आणि हे आम्ही आलो कात्रज. आता चालू झालेला आहे फायनल हायवे. आणि आता हायवे चालू झाला आहे. काहीतरी स्नॅक्स पण खायचे असतात. आणि आता आम्ही खातोय फेमस काय म्हणते त्याला. हे नॉर्मल आहे. हे असं थोडं जाता जाता खायचं वगैरे नॉर्मल आहे. हे फोड खाऊया. फोड कोणतं पण हे फोड. खूप छान हिरवळ झाली. अशा हिरवळ वातावरणात
प्रेम. राग येतो ना केसांचा. खूप वारा आहे, खूपच वारा. आता टोल नाका आलेला आहे. हा बस टोल नाका आहे. नंबर लगे डायल करून पहिला लागतो. तर आम्हाला हे थांबवलेलं आहे पोलिसांनी. तर आम्ही चाललोय आता परत. पेरू वगैरे कोण खाणार आहे का? पेरू नको. तर तिकडे बघा वातावरण पूर्ण पावसाचं आहे आणि ऊन पडलेलं आहे. तर खूप पाऊस चालू झालेला आहे आता आम्हाला, म्हणजे खूपच पाऊस आहे. सो काय थोडी हवा पण येते आणि आम्ही काच तरी आलो आम्ही शिकायचं. आम्हाला काहीच माहीत नाही आहे, म्हणजे हे चालवणाऱ्यांना माहिती. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येतोय खाली व्ह्यू खूप छान बोलतात, बट आम्ही त्या साईडला नाही. पाऊस पाहिजे तर मजा वाटते. देखो देखो बघा, आता तुम्ही बघू शकता पावसाळा वातावरण पण एक छान. धबधबा तर आम्हाला अजून मला दिसला एकदाच. हे आहे आमचं पुणे. गाईज आम्ही आता इथे थांबलोय. खूप गाडी चालून थांबले होते सगळे, म्हणजे ते दोघं. आणि आता वॉशरूमला वगैरे सगळं जाऊ, फ्रेश झालं. आणि आतमध्ये थंडी बसले बाहेर, तिला थंडी गार वाजतंय. आणि आम्ही साई पार्क इन या हॉटेलमध्ये थांबलोय. आणि आजूबाजूचं सगळं बघा किती छान आहे. पावसाचं वातावरण तर बघा किती झालेलं आहे. आणि त्या साईडला ऊन दिसतच असेल तुम्हाला, दोन्हीमधला फरक. इकडे ऊन पडले आणि या साईडला पाऊस आहे. आम्ही थांबलोय. तर आता बघूया, काहीतरी जेवूया, खाऊया काहीतरी आणि मग परत जायचं. आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. सो बोला घरी. तर आम्हाला अजून 4-5 तास लागतील. गाव खूप लांब आहे आमचं. कोल्हापूर, पुणे ते कोल्हापूर. खूप लागतं. छोटं बेबी, त्यामुळे तर अजून वेळ लागेल. आणि आम्ही गाडीच्या पाठीमागे लिहिलंय सुद्धा बेबी ऑन बोर्ड, म्हणजे बेबी आतमध्ये आहे असं. लोक गाडी हळू जातात म्हणून ऑन बोर्ड समूह. तो चलो. और समूचा आउटफिट अति सुंदर दिसती है. थैंक यू. अच्छा ठीक है. इट्स ओव्हर ॲक्टिंग गाईज. चाललेलं आहे. खुश होते पप्पा, खुश होते. नो नो लागला. हे घ्या मी दादा. पहिला खावा. नाही खावा. घ्या तुम्ही ते. घ्या करून ठेवा. घ्या, चला खावा सगळ्यांनी. किती मोठा आहे, आम्हाला जाणार आहे. तर हा आहे आमचा दुसरा टोल नाका. आलोय पेरूच पेरू.
खात खात चाललेले आहेत. ह्याला म्हणतात बॉबी. किती कोणता डान्स करताय. आणि ही आमची लहानपणीची सवय. वाव. So loving you. You can mess up flowers. I sit for hours. The bluebirds. I feel the bluebirds. Pretty little baby. I'm so in love with you. Now this is time to hold for you. Guys, इथे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. बघू शकता. टाकते बाबा मी ते. बघा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. कार तर कुठली झाली यार. कसं काय झालं एवढं. खूपच डेंजर ऍक्सिडेंट झाले नाही. डब्बा बिब्बा सगळंच गाडीत होता. त्या ट्रकमध्ये पडला तर तो खाली. असे ऍक्सिडेंट होत असतात. प्लीज व्यवस्थित गाडी चालवा सर्वांना. आम्ही ते आलोय आणि आम्ही आता जस्ट इंद्रधनुष्य बघत होतो. आणि इंद्रधनुष्याच्या नादात आम्ही झाडाला ठोकलो असतो. एवढा डेंजर सीन होता ना. कुछ भी नाही. सच्चे ये खरंय ना. हे खरंय. हे खरंय. खरंय. हे खरंय. इकडे बघून बोला प्लीज. हे खरंय ना. हे खोटं बोलतात ते. खरंच आम्ही झाडाला ठोकणारच होतो आता. आणि आता व्यवस्थित चाललोय आम्ही. एकतर आमचं छोटंसं पहाड आहे. बसले ग. बसले बघा. चालली पप्पाच्या गाडीतून मस्त. हसते कशी. बापरे. सो गाईज आम्ही खूप थकलेलो आहे. अजून आम्हाला 1 तास तरी लागेल किंवा 1.5 तास पण म्हणू शकतो ट्रॅफिकमुळे. कारण आम्ही हळूहळू चालतोय. आणि खूप बोर झाले आम्हाला गाडीत बसून बसून बसून. तर करवंद नसतात काही आता इथं. झाडं नसतात. असतील रे. केलं असतं यार पण खिंड पिंड. मग मी आता तेच विचारलो की असतात का आता. तुम्ही आता असतं असं इमॅजिन करायचं. वाघ आला तर वाव फाटेलच सगळ्यांची. आलता बट आता नाही. तर इकडची लँग्वेज आहे आलता आणि गेलता. आपण म्हणतो आलो होतो गेलो होतो. इकडे आलता गेलता बोलतात. सो कोल्हापूरकर आहेत हे सगळे. सगळी हिरवळ बघून खरंच खूप छान वाटतंय. आणि आम्ही सगळे बोर झालेलो आहे. आमचा अवतार मी तुम्हाला दाखवते. हे आमचा अवतार. ही आहे पूर्ण झोपेत नव्हती. वाटत नाहीये. झोपलेली तर होती. केस सगळी घाण झाली. पण जेव्हा घरी मी बांधणार आहे. मी कंगवा पण आणलाय सोबत. सगळं आणलंय. ऑफकोर्स आणतोच आम्ही. पण गेली आहे ना. काय पण बोल. तर बघा बहीण कधी शांतपासून नाटक करते. तर आता घरी जाणार. छान सर्वांना भेटणार. मग 2 दिवस राहून आम्ही परत पुण्याला येणार आहे. मग काय छान. हा मनावरती काळजावर दगड ठेवणार आहे आम्ही. आणि मगच येणार आहे. मन कुठं असतं. मन इथेच असतं बट त्याच्यावरती दगड ठेवावाच लागेल आम्हाला. इथे जागेवरती. ही जागा पूर्ण जुन्या घरांची आहे. खूप जुने घर आहे तिथे. मस्त. इथे एक छोटंसं मंदिर आहे. तिथे आम्ही आलो होतो. हे आहे ते मंदिर.
हे होतं संतूबाई देवालय म्हणून होतं, जे माझ्या दीदीच्या सासरी आहे. तर छोटंसंच मंदिर आहे, बट त्यांच्या इथे कसं लहान बाळ असेल तर इथे येऊन दर्शन घ्यायचं असतं. ही तिकडची छोटीशी अशी म्हणजे घरं आहेत जी खूप जुन्या काळातली, खूप छान वाटते इथे आल्यावरती. हे असं सगळं बघितलं की इथे गणपतीसाठी चालले वाटते बांधीचं. काय काय घरं आहेत जी मॉडेल आहेत, काय काय घरं जुनाट एकदम छान. थंड वातावरण सुटल्याने आता आम्ही एक 10 मिनटात घरी जाऊ. आम्ही गाडीला इथं नाही सजवलं आहे, त्यांचा एक काहीतरी वेगळा प्लॅन आहे बहुतेक, म्हणून गाडी आम्ही तशीच आणलेली आहे. आणि हे सगळे थांबलेत. सगळे बघा किती छान आहे इकडची वस्त्या वगैरे. तर चलो मिळते हे आगे, बाय. सो गाईज आता आम्ही दुसऱ्या गाडीने जाणार आहे आणि जे तुम्हाला मंदिर मी दाखवलं तिथून चालले आम्ही. आणि इथं पूर्ण गर्दी आहे. घरी गेल्यावर म्हणजे गणपतीचं सगळं सामान आलेलं आहे, डेकोरेशन वगैरे त्यासाठी गर्दी झालेली. छान असं गर्दी झाली. गणपतीची वाईफ पण येते मला इथे. जेव्हा पुण्यात होते तेव्हा कसं बाळामुळे मी कुठे बाहेर वगैरे जातच नव्हते, एवढं काय मला असं माहितीच नाही. आता 10-15 मिनटात आम्ही घरी जाईल. खूपच प्रवास झाले आमचा, खूप प्रवास झाला, त्यामुळे बाळ खूपच रडायला लागले. आणि मग आता बघू, आता दुसरी गाडी दुसरी गाडी घेऊन जाणार आहे. ती पूर्ण डेकोरेशनमध्ये तयारी केलेली आहे, सजवलेली आहे थोडीफार, तेच आम्ही घेऊन जाणार आहे. कारण हे कसं पूर्ण पुण्यावरून आम्ही आलो म्हटलं की बनवून वगैरे खूप घाण झाली असते, फुटले असते, त्यामुळे मग काहीच नाही केलं या गाडीला डेकोरेशन. म्हणजे दुसरी गाडी त्याला आम्ही डेकोरेशन केलं. आता तिथे उतरणार आम्ही आणि तिथून दुसरी गाडी घेऊन तिच्या घरी जाणार, म्हणजे माझ्या दीदीच्या सासरी. तिथे बघू आता काय काय केलंय, सगळं छान छान. तिकडं आता कशा गेलीस? टाकायचं